आपण ज्यांच्या भाषणाची आतुरतेने वाट पाहत होतात असे शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट सुरेंद्रजी बेळकुणीकर साहेब हे आपल्या सभेला संबोधित करतील। जय भवानी, जय भवानी। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिज्योती महात्मा बसवेश्वर, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन करून आजच्या धर्माबाद नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025च्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसेनेच्या उमेदवार आदरणीय माननीय शिक्षिका उमेदवार आदर्श मुख्याध्यापिका आदरणीय चंदा मॅडम आणि या ठिकाणी या सभेसाठी उपस्थित झालेले आदरणीय माननीय जिल्हा संघटक विजयजी मुंडकर, आमच्या तालुक्याचे कडवट तालुका प्रमुख मारुती कागेरू, नायगाव विधानसभेचे संपर्क प्रमुख शिवराजजी मोकलीकर, शहर प्रमुख बालाजी बनसोडे, उपशहर प्रमुख कुरेशीजी, आमच्या या नांदेड जिल्ह्याचे शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख गणेशजी गिरी, या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे प्रभाग क्रमांक 6 चे शंकररावजी काळे, मुद्दामून ओळख करून दिली 6 ची, त्याचबरोबर ज्येष्ठ शिवसैनिक गणपतजी कात्रे आणि प्रभाग क्रमांक 11 चे उमेदवार पांडुरंगजी पांचाळ, त्याचबरोबर या व्यासपीठावर असणाऱ्या सर्व बंधूंनो आणि भगिनींनो, आचारसंहिता आहे, आपल्याला पुढे रामायण भारत खूप करायचं आहे। सर्वप्रथम धर्माबाद परिसरामध्ये मटका, जुगार, क्लब, सट्टा, लॉटरी, ड्रग्स, गांजा, CH फायनान्स अशा अब्जावधीच्या कोट्यावधीची अवैध धंदे पोलीस, महसूल, लोकप्रतिनिधी यांच्या संगनमताने मूकसंमतीने डझनभराहून अधिक झालेल्या आत्महत्या झालेल्या, खून झालेल्या तरण्या बाळ लेकरांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो। त्याचबरोबर रत्नाळी येथील धर्माबाद नगर परिषदेचे नगराध्यक्ष विनायकराव कुलकर्णी साहेबांना विनम्र अभिवादन करून मी माझ्या या सभेला 2 शब्द बोलण्यासाठी सुरुवात करतो। बंधू भगिनींनो, उद्याच्या 2 डिसेंबरला कुठलीच निवडणूक नाही आहे। उद्याच्या 2 डिसेंबरला कुठलंच इलेक्शन नाही आहे। निवडणूक आयोगाला येड लागले की ते सांगते इलेक्शन नदी आकडा वत्तायला काहीच इलेक्शन नाही, कुठलंच इलेक्शन नाही। तो 2 डिसेंबरला काय आहे? 2 डिसेंबरला या धर्माबाद शहरावर ज्यांना सोन्याचा नांगर पाठवायला आपण ज्या राजेश पवारला विधानसभेत पाठवलं,
ज्या खासदार अशोक चव्हाणांना नेतृत्व करायला पाठवलं, ज्या आमदार माजी आमदार अमर राजूरकरांना पाठवलं, या डुकरांनी या धर्माबाद शहराची माती मसणवाट केली. त्यांना मातीत गाडण्याचा दिवस म्हणजे 2 डिसेंबर आहे हे सांगायला सुरेंद्र बेळकोणीकर या ठिकाणी आलेला आहे. बंधू भगिनींनो, 2 डिसेंबरला या हरामखोरांची तिरडी उचलण्याचा दिवस आहे. लक्षात ठेवा, राम नाम सत्य आहे म्हणायचा दिवस म्हणजे 2 डिसेंबर आहे. लक्षात ठेवा. अम्मा सल्ली मस्तू नदी స్వేటర్లే మషాల్ తీసుకొచ్చిన కాగడ ఉన్నది. ఈ కాగడ అంతే, ఈ కాగడ ఉన్నది నా దగ్గర. ఇప్పుడు సల్లి అంతా కూడా కానీ करदीपम अंटदी इल्क. म्हणून मी तुम्हाला विनंती करतो बंधू भगिनींनो की यावेळेस आपल्याला ज्या शहराची धर्माबाद, रत्नाळी, बाळापूर या परिसरामध्ये हुतात्मा गोविंदराव पानसरे यांची कर्मभूमी, ही पुण्यभूमी, कोट्यावधीच्या अवैध धंदे, महसूल, पोलीस, लोकप्रतिनिधी आणि आंतरराज्य गुन्हेगारांनी मटका, जुगार, सट्टा, क्लब, लॉटरी, ड्रग्स, गांजा, फायनान्स, दारू, शिंदी यांनी बर्बाद केली. त्या डुकरांना गाडायचा दिवस 2 डिसेंबर आहे हे तुम्ही लक्षात घ्या. बंधू भगिनींनो, ज्या शहराचा सत्यानाश महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्राचा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हा मुख्यमंत्री महाराष्ट्राचा रंडोळा आहे हे सांगायला रत्नाळीला आलेलो आहे. मी म्हणत होतो रत्नाळीला सभा घ्यावी, पण रत्नाळीला सभा घेण्यापूर्वी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचं हेलिकॉप्टर उतरावं, नंतर मी सभा घ्यावी असं ठरवलं होतं. पण हा गांडू असलेला मुख्यमंत्री, गृहमंत्री हेलिकॉप्टर उतरलं नाही. मी वाट पाहतो, तुझं हेलिकॉप्टर उतरलं त्याच दिवशी माझी सभा अजून एकदा मी इथं लावल्याशिवाय गप बसणार नाही. कारण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असणाऱ्या या विधानसभेचे नायगावचे आमदार राजेश पवार, खासदार अशोक चव्हाण, अमर राजूरकर या हरामखोरांमुळे आमच्या धर्माबादची तरुण पिढी बर्बाद झालेली आहे. लक्षात ठेवा. मी कुणाच्या भावाला घाबरत नाही. अरे हातकड्या घालताल, किती केसेस करताल? 55 केसेस माझ्यावर केले. आज 24 वर्ष झालं अजूनही आरोपी आहे. मी वकील जरी असलो तरी अजूनही आरोपी आहे. सगळ्यात जेलचं जेवण जेवलेलं आहे. अबे तुम्हाला पुरल्याशिवाय मी मरणार नाही. अंदरी अंटलो बेळकोणीकर एकडा पॉइंटो सच्ची पॉइंटो ये मैंदी ये बोलेदू. अरे नेनू सच्ची पोलेदू. माझं तेरवीचं जेवण कोणी जेवलं नाही, मी मेलो नाही, माझ्या फोटोला कधी अजून हार पडला नाही. मी तुम्हाला सांगतो बंधू भगिनींनो, मी जिवंत आहे. मला सांगायचंय धर्माबादला दिसतच नाही. मी बेळकोणीकर कुठं गेलाय, कुठं गेलाय, कुठं गेलाय, दिसणारच चाललाय. गबरू बोले इलेक्शन झाले की आलाय. मला सांगा, शंकरराव चव्हाण साहेब कोण्या गावचे? शंकरराव चव्हाण साहेब आहेत पैठणचे, तिकडं औरंगाबाद संभाजीनगरच्या तिथले. आणि शंकरराव चव्हाण आले नांदेडला, त्याचा अशोकराव चव्हाण पोरग. अशोकराव चव्हाण नांदेडला आणि नांदेडून होते आमदार भोकरला, बायकोचा आमदारकी भोकरला, लेकीचा आमदारकी भोकरला, आणि राहते मुंबईला, आणि कारभार हाकते दिल्लीला, आणि पैसे भरायला जाते अवैध धंद्याचे लंडनला. ते चलते तुम्हाला. आणि हे आमदार राजेश पवार, हे राजेश पवार आलू वडगावचं, वडापाव नाही आलू वडगावचा आहे. दिसायला वडापाव आहे चपटा.
हे राजेश पवार आलुवडगावचा, आमदार नायगावचा, राहते नांदेडला आणि कारभार हाकते मुंबईला, धंदे पुण्याला आणि जाते पैसे अवैध धंद्याचे जमा करायला लंडनला. हे कसं जमते? अरे सुरेंद्र बेळकुणीकरच्या घरचे 6 लोक मेले. माय गेली, बाप गेला, ज्याला किडनी दिली ते डॉक्टर भाऊ अविनाश गेला, वहिनी गेली, 2 लेकरं गेलेत, मोठा भाऊ अजून अपोलोमध्ये आहे, भावाची मुलगी झाली आज 43 वर्ष झालं आज दवाखान्यात आहे. लेकराच्या शिक्षणासाठी, एवढे सगळे घरं सांभाळण्यासाठी, वकिली करण्यासाठी हाफ जेवण करून निजामाबादला पान खायला जायला एवढं अंतर अर्ध्या घंटाचं आहे. किक मारलं तर जाता येते. ते बेळकुणीकर तिथं लेकराच्या शिक्षणाला जाऊन इथं घर असताना तुमची कार दुखते मला सांगा. तुम्हाला अशोक चव्हाणला बोलता येईना, अमर राजूरकरला बोलता येईना, या आलुवडगावच्या वडापावला बोलता येईना, पण बेळकुणीकर इथंच अर्धा घंट्याला राहिल्यावर यंता ट्रेन नदी इथला पोहायला इथला राहिला, मस्त एक्सप्रेस नदी ब्रॉडगेज स्टेशन म्हणून मी तुम्हाला विनंती करतो, बेळकुणीकर मेला नाही, बेळकुणीकर जिवंत आहे. अरे यायचं तर येऊ द्या. बेळकुणीकर 1.5 लिटर दूध पिते, बघितले नाही का तब्येत आता? 8 भडवे आले तरी पुरून उरणारा बेळकुणीकर आहे. या अंगावर या शिंगावर गेणारी शिवसेना आहे, गांडूची अवलाद नाही. मला एवढं सांगायचं आहे बंधू भगिनींनो, हे कुठलीच निवडणूक नाही. ते पोलीस पाहतील, गडबड करू नका. आणि पुरून दिवा लावल्याशिवाय मी रत्नाळी सोडणार, काळजी करू नका. मला मरणाची भीती नाही. ही निवडणूक नाही. मला माहीत आहे ही सभा होऊ नये म्हणून सभेच्या परवानगीमध्ये व्यत्यय आरोने आणला, पोलीस निरीक्षकांनी आणलाय. मी कंप्लेंट करेल या चीफ इलेक्शन कमिशनला. 5-5 बकरे गेले बळी, पार्टी आहे म्हणून. राजकुमारांना बिर्याणीची पार्टी ठेवली का? सभा होऊ नये म्हणून. आज परराज्याचे 40 गुंडे इथं आलेत, मुंबईचे 10 गुंडे आलेत. मला माहित आहे तुम्ही किती मस्ती केलात तर बेळकुणीकर गांडूची अवलाद नाही, लक्षात ठेवून चला. गाठ माझ्याशी शिवसेनेची आहे. आज ही निवडणूक नाही, हे कुठलंच मतदान नाही, कुठलंच इलेक्शन नाही, फक्त सूड घेण्याचा दिवस आहे. ही रावणाची, या डुकरांची टोळी लंका जाळण्याचा दिवस आहे. हे सांगायला मी बेळकुणीकर या ठिकाणी आलेला आहे. हे कसलं हिंदुत्व आहे? भारतीय जनता पार्टीची ए टीम, भारतीय जनता पार्टीची बी टीम. पहिली पार्टी आहे. मला सांगा, भाजप सारखं सुसंस्कृत पक्ष, RSSचा सुसंस्कृत पक्ष, एक साधा उमेदवार मिळाला नाही. नायगाव धर्माबाद, नायगाव आहे आपलं बासर जवळचं, तिथली बाटली आडवी न करता, तिथं देशी दारूची बाटली आडवी न करता कीर्ती बार, अजंता बार, देशी दारू आणि बिअर बारची उभी बाटली इथं तुम्ही उभी केली. आणि तुम्ही दुसऱ्याला सांगता की उमरीला जाऊन सांगता की शिंदी पिऊ नका, दारू पिऊ नका. का हो वडापाव आमदारवाले आलू वडगावचे साहेब, तुम्ही काय कीर्ती बारचे, अजंता बारचे ब्रँड ॲम्बेसिडर आहेत की? मला सांगा. आज मला सांगा, दुसरी बी टीम आहे डुकरांची. दारू पार्टीचा पॅनल भाजपचा आहे, त्याचा नेता आहे राजेश पवार. मटक्या सट्ट्याच्या डुकरांच्या टीमचा लीडर आहे अशोक चव्हाण आणि अमर राजूरकर. ए टीम बी टीम दोघंही एकच आहेत. अरे ते फोटो दे, दाखवून टाकू रत्नाईला. दे 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 दे. हे फोटो बघा. हे कोणाचा फोटो आहे? इकडे अशोक चव्हाण आहे, दुसऱ्या बाजूला मटक्या सट्ट्याचा डुक्कर आहे आणि मध्ये आहे डांबराची टाकी खरखेलीची. हे बघा, मध्ये डांबराची टाकी, गावचा ना शिवचा, फक्त दलाल.
तुम्ही पहा यानंतर मी सांगतो या ठिकाणी ही जी टीम आहे हे टीम ए बी टीम एकच आहे. एक फोटो आहे माझ्याजवळ बघून घ्या. ए टीम भाजपची बी टीम एकत्रच आहे. हीच बैठक झालेला फोटो आहे. मध्ये जे दिसाले ते टकलू हैवान अमर राजूरकर आहे. मी पण टकलोय पण बैमान नाही. मायबाप गेले 6 लोक गेले ते ऑप्शन केलेलं आहे त्याच्यामध्ये नंतर येते इडे टाकलं लई केस येते तस काय नाही. बघितलं हे दोन्ही टीम एकच आहेत आणि हे ए बी टीम ही भाजपची आहे. मूळ काय तुम्ही पाहिलंय पांडूच्या विरोधात उभा आहे ते सायना शिरपूरकर बारमध्ये काम करते. ते डुकराच्या टेळीतलंच आहे. सरळ सरळ सांगालो फोटो काढून दाखवतो व्हिडिओ दाखवतो दुसरं काहीच नाही. सट्ट्या मटक्यातल्या आणि भाजपचा प्रदेशाध्यक्ष बनतो. आपल्या पुढच्या पिढीच्या समृद्ध भविष्यासाठी आपण सर्व विचाराने भाजपला निवडून देणे गरजेचे आहे. कोण आहे? रवींद्र चव्हाण. पुढच्या पिढीला 12 डझन लेकरं आत्महत्या करायलेत, खून पडायलेत, मुर्दे पडायलेत. पुढच्या पिढीला काय शिकवणार आहेस मला सांग. बर्बाद करायचं तू काम करतोयस. आता हे आमचे वडापाव आमदार काय म्हणाले? धर्माबाद आपल्या शहरातील धर्माबाद शहरातील नाल्यांचा प्रश्न गंभीर आहे. 7 वर्षानंतर स्वप्न पडलं आमदार साहेबाला. 7 वर्षानंतर आमदार साहेबाला कळलं की धर्माबाद शहरातील रत्नाळे बाळापूर धर्माबाद येथील नाल्यांचा प्रश्न गंभीर आहे आणि जागे झाले आमदार कुंभकर्ण 7 वर्षांनी. आणि हा मार्गी लावण्यासाठी काम शेवटच्या टप्प्यात आहे. पूर्ण करण्यासाठी नगरपालिकेत भाजपची सत्ता पाहिजे. भाजपची सत्ता याच्यासाठी पाहिजे 70 करोडचा चालवायचं हे कंट्रोल रूम आहे. कंट्रोल रूम बघा धर्माबादला 1 रुपया नाही 2 रुपये नाही कोट्यावधीचा मटका सट्टा चालवणारं कंट्रोल रूम आहे धर्माबादचं. पोलीस स्टेशनच्या जवळ आहे. हाकेच्या अंतरावर आहे. पण पोलिसांना माहित नाही कारण हप्त्यानं मळून असणारी ही पोलिसांची औलाद आहे. आज तुम्ही पाहिलं असेल की धर्माबादच्या याच्यामध्ये बघा हे कंट्रोल रूम आहे. त्याच्यामध्ये कंट्रोल रूम सट्ट्याची कंट्रोल रूम आहे. ही ए टीम भाजपची बी टीमला जो पैसा जातो ना या कंट्रोल रूम मधून जातो. निजामाबादचे पोलीस कमिशनर पी साई चैतन्य तो निजामाबादला वाचतो. आल्या जाय भाजपचे दुखते थोडीशी दुखू द्या काही होत नाही. बर्नर लावा आग होते बुडाला. हरामखोरा लेकर गेलेत. माय बापाचे कुंकू पुसलेत. माझ्या माय भगिनीची कुंकू पुसलेत. कोणी निर्वंश झाला कोणाचा लेकरू गेला कोणाचा नवरा गेला. अरे कोणाचं एकुलतं म्हातारपणीची काठी गेली. आणि आज बर्बादी करणाऱ्या या डुकरांच्या टोळीला गाडण्याचा दिवस 2 तारीख आहे हे तुम्ही लक्षात घ्या. बंधू भगिनींनो आज मी तुम्हाला सांगतो आज तुमच्या धर्माबाद शिक्षण संस्थेच्या बाजूला तुमची शेतं आहेत. मी मूळ मुद्द्यावर येतो. अजून सत्यनारायणची पूजा मोठी आहे पण तुम्हाला मी थोडक्यात शॉर्ट फिल्म दाखवायला थोडक्यात रील है ये तो न्यूज रील है, बड़ी रील बाद में पर्दा लगा के बताएंगे वीडियो के साथ। आमदार तो 1 साल नहीं आएगा देखने के बाद, चैलेंज है अपना। आज धर्माबाद शिक्षण संस्था लाल बहादूर शास्त्री आहे, रत्नाळी परिसरातील 200 शेतकऱ्यांचा जायचा रस्ता बंद केलाय की नाही मला सांगा। रत्नाळीचा शेतकऱ्यांचा कॉलेजकडे लाल बहादूर शास्त्रीच्या बाजूने जाणारा रस्ता या डॉक्टर काकांनी न बंद केला। तुम्ही बरोबर आहे की नाही? तुम्ही गेले राजेश पवार कडे, अशोक चव्हाण कडे, तुम्ही राजूरकर कडे गेले। अरे इलेक्शन जाऊ द्या, बाजूला जा, उद्या या,
वकील म्हणून मी फुकट लढतो, माझ्याजवळ या त्यांचा बापाला द्यावं लागेल रस्ता, हे वचन मी तुम्हाला देतो. बंधूंनो, सिद्धेश्वर पुरी म्हणून आमचा एक शिवसैनिक आहे. सिद्धेश्वर पुरी त्याला धमकी द्यायचं काम करतात, हातपाय तोडतात. अबे तोडून दाखवा, गांडूची औलाद नाही, पुरून दिवा लावून ही शिवसेना जाईल, लक्षात ठेवा. बाळापूरचं जे शिवराम सागर आहे त्याच धर्तीचं सुशोभीकरण या रत्नाळीच्या देखील तलावाचं करू आणि पर्यटन स्थळ बनवू, हे सांगायला मी या ठिकाणी आलो आहे. नगराध्यक्षाच्या मशालीचं बटन दाबा, आम्ही वचन देतो की याचं देखील आम्ही सुशोभीकरण करू. अंतविधी सहाय्य योजना नावाची योजना होती, कुण्या गोरगरिबाच्या घरात मृत्यू झाला तर त्यांना आम्ही काही अनुदान देत होतो अध्यक्ष असताना. या बदमाशांनी ती योजना बंद केली. आमच्या हातामध्ये आम्ही त्यावेळेस 700 रुपये देत होतो, पण आता सध्या द्या. दुर्दैवी एखादा मृत्यू झाला तर घरपोच 1 तासामध्ये 5,000 रुपये देण्याचं वचन आम्ही द्यायला या ठिकाणी आलेलो आहेत. बंधू भगिनींनो, जिल्हा परिषदेची शाळा बघा, रस्ता झाला उंच, शाळा गेली खाली. जिल्हा परिषदची नगरपालिकेचा संबंध येणार नाही, पण तुम्हाला वचन देतो, मॅडम 35 वर्ष झालेत स्वतः शिक्षिका, शिक्षण चळवळीत योगदान दिलेलं आहे. मी मॅडमना विनंती करतो की रत्नाळीच्या शाळेचं पुनर्बांधणी झाली पाहिजे, शाळा विकसित झाली पाहिजे, चाली टोळे जंग इमारत झाली पाहिजे, ही विनंती मी मॅडमला करतो. आणि रत्नाळीच्या शाळेचा इमारतीचा प्रश्न आम्ही सोडवल्याशिवाय राहणार नाही. आपण पाहिलं असेल, आज काय दोष होता? स्वाती रोहन पोतगंटीवार भाजपची चांगली होती उमेदवार, नगराध्यक्षाची चांगली उमेदवार होती, फक्त राजेश पवार. अरे तू कोणाचा फोनच उचलत नाही. तुम्ही फोन करून बघा, चला चॅलेंज आहे, एक फोन उचलला तर 1000 रुपये, आपलं बी चॅलेंज आहे. चलो, फोनच उचलला गबरू, कोणाचेच फोन उचलला. आणि असं फोन उचलणारा आमदाराला तुम्ही निवडून देणार आहात का? काही करत नाहीत. नवरा बायको फोटो काढतात, रील्स बनवतात, इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअप, दुसरं काहीच धंदा यांना नाही. पैशाच्या जोरावर मायबाप जनतेला विकत घेण्याची यांची महत्वाकांक्षा आहे. यांच्याजवळ विकासाचं काहीच विजन नाही. काय दोष होता आमचा? अशोक पुजरवाड होता, 10दा समजवलो. विचारा अशोक पुजरवाडला, मी 100दा समजवलो. बाळा ऐक रे, दादा ऐक रे, आज तू सुधारलास, चांगला झालास, माझा तो ऐक दादा. अशोक पुजरवाडला 100दा समजवलं, ऐकला नाही. पण काय झालं? आज लक्षात घ्या, पुजरवाडनं ऐकलं नाही. बिचाराचे 10 वर्ष 5 वर्ष त्याच्या सेवेची एवढं मेहनत केलेल्या लेकराचं तुम्ही बळी घेतलात. हा तळतळाट राजेश पवार तुम्हाला लागल. ते अमिताभ बच्चन वय सरकलं तर तुमचं काय खोपडे नीट ठेवणं, लक्षात ठेवा. आज मी सांगतो की आमच्याकडं ते उमेदवार आहेत, आमचे नागेश लक्ष्मण लोखंडे काँग्रेसकडून उभे आहेत. आमच्या बाबू पाटलाचा चिरंजीव आहे, त्याला म्हणलं शिकलेला आहेस, ॲग्रिकल्चर झालेला आहेस, एवढा चांगला शिकलेला आहेस, तू काहीतरी कर, आमच्याकडून भर, तुझं चांगलं होऊ शकते. पण या ठिकाणी सगळं खेळवण्याचं काम या ठिकाणी झालंय. मी आज इथं एक बॉम्ब फोडायला आलो. मला सविस्तर सांगायचं आहे, पोलीस प्रशासनाने आपल्या गुप्तचर विभाग आलेला आहे इथं. आचारसंहितेचे कॅमेरे चालू ठेवा. माझ्याजवळ लेखीच पत्र आलेलं आहे, लक्षात घ्या. दाखवायला काढायचं तर फोटो काढा, कॉपी पाहिजे तर घ्या. याच्यामध्ये जी बातमी आलेली आहे हे माझ्या अक्षरातलं नाही. मी फॉरेन्सिक सायन्सचा माणूस आहे, हे माझं अक्षर नाही. कोणाचं अक्षर आहे हे नंतर तपासू. पण यामध्ये बातमी आहे, पत्रकारांनी नोंद घ्यावी साहेबांनी, सगळ्यांनी, की आज उद्यापासून भारतीय जनता पार्टीची ए टीम, भारतीय जनता पार्टीची बी टीम, या डुकरांची हरामखोराच्या टीमला पैसे वाटप करण्यासाठी महसूल आणि पोलीस प्रशासनाला 1 कोटी रुपयाची लाच देण्यात आलेली आहे. पैसे वाटायला 1 कोटी रुपये. पोलीस स्टेशन धर्माबाद 1 कोटी रुपये फक्त पैसे वाटायला सोय करण्यासाठी 1 कोटी रुपये देण्यात आलेला आहे. जबाबदारीने सांगतो, गुन्हा दाखल करायचा तर करा, आम्ही नाही घाबरत. आज लाज वाटते. गोर गरिबाचे संसार उद्ध्वस्त करताना दारू शिंदी पाजून लेकर बर्बाद करायला.
काय करायलात तुम्ही? पैसे वाटता, मतदारांना लाचार समजता, भिकारी समजता. गरीब असतील पण स्वाभिमानानं जगतील. मी तर आवाहन करतो तुम्हाला, जे कोणी गुलाबी डुक्कर येऊ द्या की भाजपचं डुक्कर येऊ द्या, पैशाची बॅग आली तर घेऊन पळा. तुमचा वकील मी होतो, मी बाहेर काढतो. घेऊन पळून जा, साला घेऊन पळून जा. कितीची बॅग असू द्या, ती बॅग घेऊन पळून जा. बघतो तुम्हाला कोण सोडवते. मी बेल करायला वकील म्हणून सही करतो. चला लुटा तुम्ही. बापाची नाही, हरामची आहे. आज तुम्ही पोलीस स्टेशन असो, महसूल असो, लोक असं लिहावेत, असे निवेदन द्यावेत. लाज वाटते. मी तर पोलीस महासंचालकाला इलेक्शन झाल्यावर विनंती करणार आहे, एकदा अध्यक्ष मॅडम निवडून येऊ द्या. आम्हाला धर्माबादला, रत्नाळी, बाळापूरला पोलीस स्टेशन नको. घेऊन जा, बंद करा तुमचं दुकान. त्याच्यापेक्षा आमची पानपट्टी बरी. पोलीस स्टेशन धर्माबाद म्हणजे कसं आहे, माकड आहे बघा, लोणी धरून बसते हे हिसाब करायला बोक्याचं. 2 बोके भांडायलेत, माकड न्याय करायला बसलंय. इकडं एका येते इकडे देते नाला, इकडे एका येते इकडे देते नाला. माकड व्हाय हे पोलीस स्टेशन. जिकडं जा झालं तिकडं खाय, इकडून बी खाय तिकडून बी खाय. पोलीस धर्माबादला येतात, DYSP येते, पोलीस निरीक्षक येते. येताना 2 थैली घेऊन येते बघा. तुम्ही बघा, त्यांना आले की 2 थैली घेऊन येते. मंत्रालयामध्ये पैसे भरते, मंत्रालयात पैसे भरले की 2 थैली घेऊन येते. जाताना बदलीच्या दिवशी 2-4 टेम्पो भरून येते. टेम्पो भरून येते. 4-5 किलो चांदी, 200 तोळं सोनं घेऊन निघून जाय. बरबाद दरोडखोराची टोळी झालेली आहे. न्याय नावाचा विषय राहिलेला नाही. मला माहीत आहे तुमचा आक्रोश आहे. एकदा निवडणूक होऊ द्या. आजच सांगतो, आमची सत्ता येऊ द्या. आम्हाला आमदारकी लागत नाही, खासदारकी लागत नाही. जोपर्यंत तुमच्या डोक्यामध्ये माझ्या जातीचा माणूस आमदार झाला पाहिजे, माझ्या जातीचा माणूस खासदार झाला पाहिजे, तोपर्यंत माझ्यासारखा माणूस आमदार खासदार होऊ शकत नाही. मला आमदारकी लागत नाही, खासदारकी लागत नाही. मी बुळा आमदार नाही, बुळा खासदार नाही. मी मजबूत शिवसेनेचा शिवसैनिक आहे. 4 तारखेनंतर आमची सत्ता, 3-4 तारखेनंतर आम्ही सत्तेवर बसू. मी आजच सांगतो, पोलीस निरीक्षक असू द्या, DYSP असू द्या, SDM असू द्या, तहसीलदार असू द्या, टेम्पो बुक करून घ्या, गबाळं बांधून घ्या, सगळं गुंडाळा पिशव्या घेऊन जे तुम्ही निघून जा गावात. तुमची गरज नाही. आम्हाला लाचार होणारी, गोरगरिबांना छळणारी, मस्तवाल डुकरांना पोसणारी धर्माबादला पोलीस आणि महसूल अधिकारी नको आहेत. आमच्या सर्वसामान्य माणसाला न्याय देणारी, सन्मानाची वागणूक देणारी यंत्रणा हवी आहे. तुम्ही लाचार झालेले आहात. ही हुतात्मा गोविंदराव पानसरेंची पुण्यभूमी आहे. तुम्ही या गावाचा सत्यानाश करत आहात, हे तुम्ही या लक्षात घ्या. तुम्ही या ठिकाणी आज तुम्हाला मी सांगतो, कुठलाच अधिकारी, आमच्या आमदार साहेबाला लय वेळ आहे रील काढायचं. नायगावला जातात, अधिकारी नाही आले की त्याच्या खुर्चीला हार घालतात. दलित अधिकारी होती तहसीलदार, तिचे सासरे गेलेले आहेत, रजा टाकून गेली तिच्या खुर्चीला हाल. ते गेलं महिला आयोगापर्यंत आणि गेलेत काहीतरी 5-7 कंत्राटी कर्मचाऱ्यांना सस्पेंड केले पंचायत समितीची. मला सांगा आमदार साहेब, तुम्ही तिकडले कर्मचारी असं केलं तर खुर्चीला हाल घालतात? मला कोणीतरी सांगा. देवगिरी एक्सप्रेस आल्याशिवाय धर्माबादचं रजिस्ट्री ऑफिस, तहसील ऑफिस, SDM ऑफिस, DYSP कुठलं तरी ऑफिस चालू होते काय धर्माबादला? सगळे देवगिरीने येतात, देवगिरीने गेले की निघून जाते. मग आमदार गपचूप का बसतो? इथं का खुर्चीला हाल घालत नाही? माझा सवाल आहे. आज तो कधी खुर्चीला हाल घालताना तुम्ही पाहिलं या ठिकाणी? पण नाहीच नाही. आणि मला पोलीस स्टेशनला सांगायचं आहे, वॉर्निंग आहे. मला चिठ्ठी पाठवली एका ताईनं, अशीच आहे, कॉलेजला जाणाऱ्या एका ताईनं चिठ्ठी पाठवली की बाहेर गावून दादा आम्ही इथं येतो, शिकायला येतो, कॉलेजला येतो, बस स्टँडवर छेडछाड होते. लिहिणारी मुलगी मुस्लिम आहे. आज छेडछाड होते, पोलिसांना सांगितलं ते दुर्लक्ष होते. लाज वाटते रे तुमच्या वर्दीची. चुलीत जा साले, डुबून मरा चाळणीमध्ये पाणी घेऊन. आज मी तुम्हाला अजून एक सांगतो, आम्हाला जर सत्ता दिली तर आज
म्हैसाहून येणाऱ्या गाड्यांच्या 25 फेऱ्या अप गाड्या आहेत, बस येतं. तुम्ही पाहिलं असेल आंध्रा बस स्टँडला येतं, बसेस येतात. 25 बसेस येतात, 25 बसेस जातात. पण आता तेलंगणाचं बस स्टँड म्हणून आता आंध्र प्रदेश राहिलं नाही. ते येणाऱ्या बसेस कशा होतात, तिकडल्या तिकडे जातात. रेल्वे स्टेशनला येतं, ॲटोने यावं लागतं. आम्हाला तुम्ही सत्ता दिली आणि द्याल, आशीर्वाद मशालीला देताल तर 10 फेऱ्या बाळापूर मार्गे जातील आणि 15 फेऱ्या रत्नाळी मार्गे गेटनं जातील. हे अभिवचन देतो. आम्ही हैदराबादला जाऊ, कुठे जाऊ, 15 फेऱ्या बसच्या तुमच्या रत्नाळीला मिळतील, हे वचन मी देतो. तुम्हाला माहीत आहे, किनाळकर गृह त्यावेळेस मंत्री असताना धर्माबाद डेपो मंजूर झाला होता. नंतर इलेक्शन लागलं, आमदार पटणे साहेब त्या ठिकाणी आमदार झाले. धर्माबाद तालुका झालेला नव्हता आणि डेपोची मंजुरी राहून गेली. आपले नागरराव रोशनगावकर काका आहेत, गांधी बाबा, त्यांनी पाठपुरावा केला, आम्ही पाठपुरावा केला. विलासराव आले, पहिल्या मंत्रिमंडळाची बैठक झाली. मला लक्षात आहे, त्या दिवशी आम्ही पटरी काढली होती. त्याच दिवशी, ज्या दिवशी आम्ही रेल्वेची पटरी काढली, त्याच दिवशी धर्माबाद बस डेपो व्हावा म्हणून पुनर्मंजुरी विलासराव मुख्यमंत्र्यांनी दिलेली होती. मॅडमना विनंती आहे, धर्माबादचा बस डेपो झाल्याशिवाय आपल्याला स्वस्त बसायचं नाही. पटरी काढली म्हणून मला आठवलं, मी थोडक्यात सांगतो. आचारसंहिता माहिती आहे, वेळेचं बंधन पाळू. रताळीचा संबंध रेल्वे पटरी काढण्याशी आहे. ज्यावेळेस रेल्वेची पटरी काढली, आम्ही वाडीच्या हनुमानाला आरती केली. सांगायला हरकत नाही, केस संपलेली आहे. अजून केस उघडायची तर उघडू द्या. आम्ही पटरी काढली. येताना मी बन्नाळीच्या जवळून येताना रत्नाळीच्या खड्ड्यात पडलो. साहेब रेड्डी साहेबाचं आपलं शेत होतं, श्रीमंत बाबाचं घर. तिकडून येताना, शेतातून येताना एका खड्ड्यात पडल्या, चप्पल गेली तिकडं. तिकडून आलो तर त्या दिवशी मला लक्षात आहे, संत गाडगे बाबाची जयंती होती. तुमचं भंडारा चालू होता रात्री आणि भजन चालू होतं. आणि येता येता रस्ता चुकला. तुमचं ते भंडाऱ्याचं सामान होतं, भजन चालू होतं. आमचे चिखलानं भरलेले, ग्रीस लागलं पटरीचं. आम्ही बोळीतून निघून गेलो, कारण त्या झव्वर साहेबाच्या तिथल्या पटरीसाठी ब्रॉडगेजच्या उंच भिंती होती. आम्हाला जायला रस्ता नव्हता म्हणून आम्ही तिथून गेलो. माझी माय लय हिंमतवान होती, माझी आई फार बहादूर होती. देवाच्या घरी गेली. मी घरी आलो, म्हणलं आई असं असं केलं. म्हणले शाबास, चांगलं केलं. बाप थोडं घाबरला, पण माझी माय मजबूत होती. मंजिगाची अशी नो म्हणली. मला म्हणली तुला अटक होते, जेलमध्ये टाकतात, मोठी चड्डी घाल म्हणली. चड्डी दिली मला. मी आलो, मग बाळापूरला गेलो. मला अटक केले. अटक करून घेऊन वरात निघाली. मग परभणीच्या जेलला, मग तिथून बाळासाहेब ठाकरे फोन केले जेलला. मग तिथून काढल्यानंतर परभणीहून मला औरंगाबादच्या हर्सिल जिल्हा दुसऱ्या केसमध्ये घेऊन गेले. परभणी स्टेशनला उभा होतो, गाडीला वेळ होती. मी हातकडी घालून एकटा होता, बाकीचे परभणी जेलला होते. मला लोक ओळखत नव्हते परभणीला. जेलमध्ये गेले की पहिल्यांदा कटिंग करतात, असंच कटिंग केलेलं होतं. हातकडी घातली, रेल्वे पोलीस होते. अरे इनो बलूब चुराया, अरे नाही रे पाकिट प्लेयर दिख रहा. मी ऐकायलो लोक स्टेशनवर आहेत. मला औरंगाबादला घेऊन, नाही रे बोले इनो पाकिट प्लेयर दिख रहा, नाही बल्ब चुर, नाही रे आईना चुराया होगा, नाही दुसरा नाही, नाही नाही फॅन चुराया होगा म्हणाले. मग तिथून वरात निघाली आमची आणि इथं आलो. पण मी तुम्हाला सांगतो, तुम्ही पाहिलं असेल, तुमच्या आशीर्वादानं आपण 98 पासून लढा चालू केला होता. 1998 त्यावेळेस तुम्हाला म्हणालो होतो, अरे ब्रॉडगेज आणली, तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं आणली. आज 24 वर्ष झालं अजून आरोपी आहे. मी फिरायलो जे कोर्टामध्ये आणि तुम्ही फिरायले रेल्वेनं. मेरो अंता मर्सी पॉइंटलो मंदी 20 साल आया. बेळकोणीकरला निवडून द्यायचं नाही, बेळकोणीकरला निवडून द्या. अरे मला नाही, माझं काही स्वार्थ नाही. तुमच्या आशीर्वादानं माझं चांगलं आहे. मी काही पाकिट प्लेयर नाही, मी काही माझा सटका मट्ट्याचा धंदा नाही. मी आणि माझी बायको खूप काम करतो, 18 घंटे काम करतो. वर्षाला 1 लाख किलोमीटर प्रवास करतो. ईडी ऑफिसमध्ये जातो, CBI ऑफिसमध्ये जातो, कोर्टामध्ये मी जात असतो. आज तुम्हाला माहीत नसेल, मी 10% जरी वकील असलो, समाजसेवक असलो, तरी मी एक संशोधक आहे. जगाच्या 35 देशामध्ये मी इलेक्ट्रॉनिक्स पाठवतो. आमच्या मिसेसच्या नावाने 5 ऑनलाईन शॉप्स आहेत. जपानला तंत्रज्ञान धर्माबादून पाठवतो. जपान जगाला तंत्रज्ञान देत असेल, पण आम्ही धर्माबादून जपानला तंत्रज्ञान विकतो, हे सांगायला मला या ठिकाणी अभिमान वाटतो.
मी तुम्हाला अभिवचन देतो, सत्ता द्या. त्यावेळेस मी वकील नव्हतो, पण मला आज खूप अनुभव आलेला आहे. आज धर्माबाद असो, रत्नाळी, बाळापूर या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र स्वतंत्र असेल, फर्स्ट एड सेंटर या ठिकाणी आम्ही निर्माण करू. महिला आहेत यांच्यासाठी आम्ही रोजगाराची निर्मिती करू. काय करता बीडी काडी गंगाला पोनी बीडी ಎಂತ ಸಾಲ್ಚತೆ ಸಿಗರೇಟ್ ತಾಕ್ತನೋಲು ಮಂದು ತಾಕ್ತನೋಲು ఇప్పుడు మంది ఓల్ సిగరెట్ ताकतलो मटलो सटलो मनुष्य तागडो ड्रग्स तिंतुनोलो ಈಗ. म्हणून मी तुम्हाला सांगतो, फटाक्याचे उद्योग नगरी या ठिकाणी आणू, भवानीसारखा सतरंजी उद्योग या ठिकाणी असो. माझ्या महिला भगिनींना रोजगार देण्याचं काम आणि हा चमत्कार आम्ही या ठिकाणी करून दाखवू, हे वचन द्यायला आलेलं आहे. धर्माबादला बघा पार्किंग झोन नीट नाही, धर्माबादची डेन्सिटी जास्त झालेली आहे. सिडको हाडकोच्या धर्तीवर आम्ही नव धर्माबाद वसाहत निर्माण करण्याचा प्रयत्न करू. बंधू भगिनींनो, घरकुल योजना असू द्या, योजनांचं पत्रक उद्या तुमच्या दारात येणार आहे. काळजीपूर्वक वाचा. तुम्हाला आमचा वचननामा असतो, जाहीरनामा फक्त त्या कमळीबाईचा असतो, आमचा नसतो, सटक्या मट्ट्यावालांचा असतो. शिवसेनेचा हा वचननामा असतो. ते वचननाम्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी होऊ शकतील. पांडुरंग तुमच्या प्रभागामध्ये आहे. मशाल निशाणी विसरू नका. आज जर तुम्ही मशालीचं बटन दाबायला विसरलात तर तुमचं लेकरू सट्ट्या मटक्यामध्ये, जेलमध्ये, कुठल्या तरी फाशीला जाणं. तुम्हाला तर माहिती आहे, बाळापूरला 6 महिन्यामध्ये 17 पोरं मेले. अरे ते आंध्रे नागराजचं दाखव. हे बघा, अशा हाल करायचे तुम्हाला. नागराज रेड्डी बाळापूरचा काय दोष होता सांगा? काय दोष होता नागराज रेड्डीचा? काय दोष होता आमच्या बाबळी बंधाऱ्यात उडी टाकणाऱ्या आकाश कदमचा? काय दोष होता? या ठिकाणी बघा तुम्ही काय दोष आहेत. अशी पाळी येईल तुम्हाला. जर तुम्ही या डुकरांना जर मतदान केलं तर अशी पाळी येईल. तुमचा हातची म्हातारपणाची काठी जाईल, लेकरू जाईल, फाशीला जाईल, बर्बाद होईल. मला काही कमी नाही, गाडी घोडा बंगला सगळा आहे, मेहनतीनं कमावतो, मला काही गरज नाही. मी फक्त हुतात्मा गोविंदराव पानसरेंची पवित्र भूमी बर्बाद होताना मला पाहायला होत नाही. या धर्माबादला वाचवायला मी या ठिकाणी आलेलो आहे. मॅडम एकट्या नाहीत, मी इथं थांबेन. आम्ही दिलेल्या वचननामातली प्रत्येक कामं केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाहीत. मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो. बंधू भगिनींनो, आज तुम्हाला मी सांगतो, नायगाव धर्माबादचे जे आज इथं उमेदवार आहेत अध्यक्षपदाचे, रमेश गौड यांच्या सौभाग्यवती आमचे उमेदवार पाहिले, मराठी इंग्रजी सगळे येतं, आदर्श शिक्षिका आहेत, सुसंस्कृत आहेत, नीतिमान आहेत, चारित्र्य संपन्न आहेत. आज त्यांनी मुलं आपली स्वतःची घडवली, डॉक्टर इंजिनियर केलं, शेकडो विद्यार्थी घडवलेत. आणि हिंदू मुसलमान तसा कुठलाच विषय नाही. एक हाडाच्या शिक्षिका आहेत. आमचे वडील मुख्याध्यापक असताना जिल्हा परिषद शाळेला ते सोबत सहशिक्षिका होत्या. आज रमेश गौडनं काय केलं बघा. कोण आहे तुम्ही ओळखता का बघा? बिरप्पा मधुरकर मारलेलं बघा. हे बघा, खोटं असलं तर ठेवून घ्या, ठेवून जातो, झेरॉक्स मशीन ठेवतो, करून घ्या. निवडणुकीला लढण्यापूर्वी शेंदीच्या दारूच्या दुकानावर असं मारहाण करणार असतील, एका धनगर समाजाच्या माणसाला असं मारहाण करणार असेल, तुमचं घर बर्बाद झालं म्हणून समजा. हे बघा सर्व. आज तुम्हाला मी विनंती करतो की आज तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये परिवर्तन घडवायचंय. ज्या 20 वर्षापूर्वी 15 वर्षापूर्वी या धर्माबादला असलेलं विकासाचं महापर्व आपल्याला परत सुरू करायचंय, ही विनंती आपल्याला करतो. आम्ही शिवसेनेचे आहोत. अरे तुम्ही साधा विचार करा, 2 रुपयाचं मातीचं मडकं घ्यायचं ठरवलं तर टनटन वाजून बघतेत नीट भाजलं की नाही, बघता की नाही. 2 रुपयाचं मडकं घ्यायचं तर टनटन वाजून बघता. अरे 5 वर्षाचं तुमच्या सुखदुःखाला, आयुष्याला, घरातल्या अडचणीला तुम्हाला नगराध्यक्ष पाठवायचंय, नगरसेवक पाठवायचंय, तर तुम्ही विचार नाही करणार. मी नेहमी सांगतो, अरे छोटीशी मुंगळा असतो गुळाच्या ढेपीवरचं, त्याच्यावर पाय दिला तर ते कचकन चावते.
एवढंसं मधमाशाचं पोळं असते, त्याला दगड मारलं तर कचकन चावते. तुम्ही तर परमेश्वरानं अल्लानं दिलेलं एवढं मोठं तुमचं शरीर आहे, एवढा तुमचा मेंदू आहे. तुमच्यावर अन्याय करतायत, तुमचे लेकरं गिळतायत, आत्महत्या होत आहेत, खून होत आहेत, मुर्दे पडतायत, पण तुम्हाला चीड का येत नाही हा मला तुमचा सवाल आहे. म्हणून पेटून उठा आणि उद्याच्या 2 तारखेला आपण मतदान मशालीला करा, ही विनंती करायला या ठिकाणी आलेला आहे. हा आमच्या मॅडमची निशाणी मशाल आहे. आमचा पांडुरंग भाऊ आहे, पांडुरंग पांचाळ तळमळीचा आहे, गोरीगरिबांची सेवा करणारा आहे. मी तुम्हाला विनंती करतो, बंधू भगिनींनो, मशालीला तुम्ही मतदान करा, ही विनंती आपल्याला करतो. रत्नाळीच्या चिठ्ठ्या खूप आलेल्या. बंधू भगिनींनो, आचारसंहिता पाळायची आहे. उशिरही खूप झालेल्या. अगोदर आम्ही एका बैठकीला जाऊन आलोत, पण तुम्हाला सांगतो या सर्व चिठ्ठ्यांचं वाचन, ही चिठ्ठी माझ्याकडे आलेली आहे सविस्तर. या चिठ्ठीमधलं मी एकच सांगतो की मोठ्या हनुमान मंदिरसमोर नालीचं घाण पाणी येतं, याची मला जाणीव आहे. शेतात जाण्यासाठी रस्ते बरोबर नाहीत. आषाढी पौर्णिमेसाठी रत्नाळी येथे सर्व गावकरी गोदावरीला ताफा सोडण्यासाठी जातात, तो रस्ता बरोबर नाही. बाबळी बंधाऱ्याचं पाईपलाईन इथून जातं, पाणी इथून पाईपलाईन जाते, पण रत्नाळी उपाशी. असं होणार नाही. तुम्ही विश्वासानं द्या. तुम्ही सांगितलेलं आम्ही कधी केला का? गोर गरीब हेच आमची मायबाप आहे. आमचे मायबाप म्हणजे आमचे मोठे माणसं नाहीत, आम्हाला प्रेम करणारी जी मोठी माणसं आहे. तुम्ही पाहिलं नगराध्यक्ष असताना सर्वसामान्य माणसाला सन्मानानं बसवणार आम्ही होतो, तुम्हाला पाहिलं असेल. आम्ही तुमचंच लेकरू आहे. मी तर सांगतो, आता माझं कोणीच नाही. माय गेली, बापही गेलं, भाऊ गेले, वहिनीही गेले, कोणीच नाही. आम्ही अनाथ आहे. आज तुम्हीच माझे मायबाप आहात. आज सुरेंद्र वेळकोणीकरचे तुम्हीच मायबाप आहात. तुम्ही एक संधी द्या. मी असेल नगराध्यक्ष, त्यापेक्षा मॅडमला द्या, मी त्यांच्या बरोबरीनं काम करेल, हे अभिवचन मी द्यायला आले आहे. ही भूमी कुणाची आहे? हुतात्मा पानसरेची आहे. ही भूमी कैलासवासी बाबा पाटील बन्नाळीकरांची आहे. ही भूमी शंकर पाटीलांसारख्यांची आहे. ही भूमी विनायकराव कुलकर्णी सारख्यांची आहे. ही भूमी येरा बकया सावकार सारख्यांची आहे. रुद्रावर सावकारांसारखीची भूमी आहे. जानिमिया सेठ सारख्यांची भूमी आहे. डॉक्टर फारुकी साहेबांची सारखी भूमी आहे. ही भूमी सट्ट्या मटक्यांची भूमी नाही, हे सांगायला मी या ठिकाणी आलेलो आहे. बंधू भगिनींनो, लक्षात घ्या. आज दिवस रात्र एक करा. शिक्षणाला जाण्यासाठी आहे तो विषय मी नंतर घेईन, पण मतदानाच्या दिवशी परमेश्वराला प्रार्थना करा, हे परमेश्वरा, ईश्वरा, मला बुद्धी दे, मला शक्ती दे, हे धर्माबाद वाचवण्याची मला बुद्धी दे, आणि मशालीचे समोरचं आपण बटन दाबा, ही विनंती तुम्हाला मी करतो. मी एकच करतो, या परमेश्वराला आमची कुठली जात नाही, आमचा कुठला धर्म नाही. हिंदू हिंदू मुसलमान करू नका, सुट्टुलू सट्टुलू बट्टुलू करू नका. ना सुट्टमू नोडू, ना सुट्टलू नोडू. निघाले आपल्या जातीचे मा म्हणशी, ना म्हणशी, मरून जा, फाशीला जा, पटरीला पडा, मला काय करायचं, मला काय करायचं. ना सुट्ट म्हणून, अरे ओतायला मा सुट्टलो, मा बाटलो. नसलेला सोयरा घरात येते, कधी येईना. लग्नाला येते, घराच्या वास्तुशांतीला येते, कधी यायच ना. माणूस मिळलं तरच दाराला येते, पण इलेक्शन आले की येते ना सुट्टम, ना सुट्टलो, ओतायला. मरायचं असेल, फाशीला जायचं, पिढी बर्बाद करायची तर सोयरा धरा. पण तुम्हाला विकास पाहिजे असेल, धर्माबादचा परिवर्तन पाहिजे असेल, परत एकदा जोशना. मी मेलो नाही, जिवंत आहे. माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत आमची जात एकच आहे. आमची जात विकास, आमचा धर्म विकास, आमचा पंथ विकास, आमचं फक्त विकासाशिवाय नाही. धर्माबाद एक शांततामय पद्धतीनं जगणारं आहे. माझ्या पोलीस आणि महसूल प्रशासनाला सांगणं आहे की धर्माबादला गांडू लीडर असतील, धर्माबादला गांडू खासदार असेल, गांडू आमदार असेल, बुडे लोकप्रतिनिधी असतील, पण तुम्हाला सांगतो शेवटची वॉर्निंग आहे, जेवढे लेकरं गिळलेत, माणसं गिळलेत, तेवढं बस झालं. जेवढे माणसं गिळलेत, लेकरं गिळलेत, खून मुर्दे पाडलेत, तुमच्या मटक्या सट्ट्याच्या हप्त्यावर जगणारी तुमची पोलिसांची रंडोळी अवलाद गाठ माझ्याशी आता माझं डोकं फिरकले आहे. आता माझे सटकली, लक्षात ठेवा. बस झालं.
खूप सहन केलं. आज मला लाज वाटते. मी निषेध करतो पोलीस अधीक्षक अविनाश कुमारचा. दे रे ते कागद. आज मला सांगा, पोलीस अधीक्षक आहेत पी साई चंतांना तिथं बसून करतो. तेलुगू कोणाकोणाला ते मला हात वर करून सांगा. कागेरू साहेब हात मोजा तुम्ही तोपर्यंत. तेलुगू कोणाकोणाला येते मोजा. एक वकटी रोंडू मोजा. मी तुम्हाला ऐकवतो बघा ना. धर्माबादला काय चाललंय हे पी साई चैतन्याला कळतं. या बघा. బ్రేకింగ్ న్యూస్. నిజామాబాద్ లో పట్టుబడ్డ అంతర్రాష్ట్ర బెట్టింగ్ ముఠా విషయంలో పోలీసులు వేగంగా దర్యాప్తు చేస్తున్నారు. తెలంగాణతో పాటు వివిధ ప్రాంతాల్లో జోరుగా బెట్టింగ్ కాస్తున్న బెట్టింగ్ సూత్రధారిని ఇటు మహారాష్ట్రలోని ధర్మాబాద్ కు చెందిన శంకర్ బోలంవార్ అలియాస్ రమేష్ బోలంవార్ అలియాస్ మహేష్ నారాయణ బోలంవార్ గా గుర్తించారు. సూత్రధారి శంకర్ బోలంవార్ మహారాష్ట్ర సరిహద్దుల్లోని నిజామాబాద్, ఆదిలాబాద్, మెదక్, కరీంనగర్ లో తనకంటూ ప్రత్యేక బుకీలను ఏర్పాటు చేసుకుని సొంతంగా యాప్స్ ను కూడా తయారు చేసుకుంటున్నట్టు గుర్తించారు. ఔరా 24 అనే యాప్ ద్వారా కొన్నేళ్లుగా బెట్టింగ్ దందాలు నిర్వహిస్తున్నట్టు పోలీసుల విచారణలో తేలింది. ఇప్పటికే బెట్టింగ్ ముఠాలను అదుపులోకి తీసుకున్నారు పోలీసులు. శంకర్ బోలాంవర్ కింద ఏజెంట్లుగా ఉన్న సచిన్, ఉత్తర్వాద్తో సహా మరో 10 మంది ऐकले नाव तुम्ही. धर्माबाद मध्ये हे कळतं. पोलीस कमिशनर चैतन्याला 40 किलोमीटर वरून दिसतं, पण आमच्या गांडू पोलिसांना दिसत नाही की मनोज मांदानी घरात काय केलं. हाक दिला तर आवाज दिला तर कळतं. आणि या जिल्ह्याचा जिल्हा पोलीस अधीक्षक लाज वाटते आणि तो सट्टेवाल्यांचा सत्कार स्वीकारतो वाढदिवसाच्या दिवशी. धिक्कार असो धिक्कार. शेम शेम शेम. लाज वाटते अंतःकरणातून. माझी तरुण पिढी नासवायला तुम्ही, बर्बाद करायला. लोक म्हणतात अवैध धंद्याशिवाय दुसरं काही बोलत नाही. विकासाचा तर येणारा विकासाचा आम्ही बोलणार आहोत. विकास 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 काय? विकास गेला तुमचा चोलीत गदाच्या गांडीत गेला. विकास तुमचा मसलात गेला. साला कशाचा विकास? अबे तरुण पिढी जिवंतच नाही राहिली तर विकास काय चाटायचा आहे का? मला सांगा तुम्ही. आज काय चाटायचंय काय? तुमच्या लीडरांचे हे चोरी साधी नाही आहे. 1-2 रुपयाचा विषय नाही आहे. हजारो कोटीचा विषय. हजारो कोटीचा. तुम्हाला माहित नसेल. निजामाबादला एका लोकप्रतिनिधीचा राजकारण्याचा 10 कोटी रुपये एक मुलगा हरला धर्माबादला सट्ट्यामध्ये. त्या तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी SIT स्थापन केली. चौकशी लागली तर धर्माबादचे 40 डुकरं निघाले. त्याच्यात एक पाटोद्याचा निघाला. पोलीस रेकॉर्डला आलेला. तो सचिन सत्यम उतरवार त्याच्या तर कनपट्टीत एन्काउंटर करणारच आहे. तुम्हाला सांगतो, आजच सांगतो. त्याचं तर एन्काउंटर तेलंगणा पोलीस करणारच आहे. 40 पोरं. पोलिसांना माहित नाही. हे औरा ॲप चालून बर्बाद करतायत. लेकीबाळींना पैशासाठी पळून नेत आहेत. तुम्हाला माहित नाही. ड्रग्स आलेत. पोस्टल ड्रग्स आलेत. डॉक्टरना विचारा. ते काकाडी चाल रे. हे बघा कोणासोबत आहेत बघा डॉक्टर. बघा नीट. कुठं बैठक घ्यायला डॉक्टर बघा. दिवसा AT मध्ये राजेश पवारच्या पार्टीत,
रात्री डुकरांच्या टोळीत मार्गदर्शन बघा. हे डॉक्टर नव्हे, हे सट्टेबाजाचा डॉक्टर व्हाय, याला एकच माहित आहे, औरा ॲपचा. मी तुम्हाला सांगतो बंधू भगिनींनो, हा विनोदाचा विषय नाही. माझ्या घरातले दोन तरणे बांड लेकरं गेलेत. माझे वडील गोदावरीमध्ये या लेकरांचं अस्थि विसर्जन करताना आपले नातू गेले म्हणून टाळू फोडतानाचा करुणा फोडलेला हंबरडा माझ्या डोक्यामध्ये असतो गोदावरीच्या ब्रिजनं जाताना. आज अशी हजारो नाही शेकडो लेख बर्बाद करायलात. आणि तो पोलीस अधीक्षक, ते परत एकदा दे, आणि तो पोलीस अधीक्षक या ठिकाणी सट्टेबाजाचा आपल्या वाढदिवसाला सत्कार स्वीकारतो. धिक्कार असो, तुमच्या अवकात कळाली, तुम्ही सट्ट्याचे हप्ते घ्यायला आला, दुसरं काही नाही. ज्याला कणपट्टीमध्ये गोळी घालून मारलं पाहिजे त्या हरामखोराला डुकराला तुम्ही सत्कार स्वीकारता, लाज वाटते. कसले IAS आणि कसले IPS. चीफ जस्टिस ऑफ बॉम्बे हायकोर्टाला मी लिहिलं, रजिस्ट्रारनं ऑर्डर केली, पुढे सरकत नाही. मी आत्मविश्वासानं सांगलो, बॉम्बस्फोट सांगतो, याच्यामध्ये काही जजेस म्हणून आहेत, काही सरकारी वकील म्हणून आहेत, हे देखील मी सांगतो. कोर्टामध्ये आरोपी जजेसला इशारा करतात, जबाबदारीनं सांगतो. हे काय तमाशा लावलेला आहे. धर्माबाद हे धर्मकर्म राजाचं गाव आहे, निजामाच्या जहागिरीचं गाव आहे. या गावामध्ये धर्माबाद आहे. हिंदू मुसलमान हा असा काही विषय नाही. मिरची प्रसिद्ध आहे, तिकटाला प्रसिद्ध असणारी, सर्वसामान्य खेळीमेळीने जगणारी. तुमचं पोट भरावं म्हणून डेप्टी कलेक्टरचं पोट भराव, तहसीलदारचं पोट भराव, DYSPचं पोट भराव, पोलीस निरीक्षकाचं पोट भराव, या भडव्यांचं पोट भरावं म्हणून आमचे लेकरं मारायचे का? आमच्या लेकरं आत्महत्या करायचे का? किती सहन करायचं? एक दिवस होईल सांगून ठेवतो. पटरी काढण्यापूर्वी मी हजारदा प्रशासनाला पत्र लिहिलेत. 2,500-3 हजार ट्वीट्स आहेत. PMO पासून CMO पासून सगळ्यांना लिहिलं. सेंट्रल व्हिजिलन्स कमिशनच्या कमिशनरला लिहिलं. कायदा गेला गदाच्या गांडीत, वाट पाहिन. एके दिवशी असं होईल, लिहून ठेवा. भारताच्या आजतक पासून सगळ्या चॅनेलवर माझं नाव असेल. मी असा धमाका करेन की महाराष्ट्र नाही, भारत सरकार हादरेल. लक्षात ठेवा, मी गपचूप बसणारा माणूस नाही. किती सहन करायचं, किती सहन करायचं? सर्वसामान्य माणूस तर तुम्हाला न्याय मिळत नसेल, तुम्ही निवाडा देऊ शकत नसाल, दलाली करत असाल, कुण्या डुक्कर आमदाराचं खासदाराचं ऐकणार असाल, तर गू खायला जा, शेण खायला जा. बसता कशाला खुर्चीवर वर्दी घालून साल्यांनो? एक लिमिट असते, प्रत्येक गोष्टीला लिमिट असते, प्रत्येक गोष्टीला सहनशीलता असते. मी तुम्हाला विनंती करायला आलो बंधू भगिनींनो, 20 वर्ष झालं तुम्ही आम्हाला कधी सत्ता दिली नाही. माझं काही वाकडं होणार नाही. मी सुखी आहे, समाधानी आहे. माझे लेकरं बाळ आहेत. मुलगी लंडनला जाऊन आली, नागार्जुनाबरोबर फिल्मचं डिरेक्शन करायली. आज मी समाधानी आहे. गाडी घोडा बंगला सर्व आहे तुमच्या आशीर्वादाने. मला काही नाही. मला गाव वाचवायचं आहे. माझं उरलेलं आयुष्य माझ्या गावाला सुधारायचं, विकास करायचा आहे. मी आज देशभर फिरतो, लाख किलोमीटर फिरतो. आज मी शहरं पाहतो, केरळातली शहरं पाहतो, गुजरातमधली पाहतो, तमिळनाडूतली शहरं पाहतो, विशाखापट्टणमपर्यंत जातो. पण माझं गाव पाहिल्यानंतर माझाच कधीतरी वाटतं, अरे आपलं गाव असंच झालं पाहिजे. असं का होत नाही? कारण हरामखोर लोकप्रतिनिधी आपण निवडून देतो. निवडणुकीच्या वेळेला सुटलू बटलू करतो. 5-5 हजाराला, 2-2 हजाराला विकले जातो. मी म्हणत नाही खायचं तर खा, प्यायचं तर पा, तुमची मर्जी. जो इंसान है, हिंदू हो या मुसलमान, वो हराम का कुछ लेता नहीं, खाता नहीं, पीता नहीं, वो अल्लाह को भी मंजूर नहीं. ध्यान में रखिए. आज मला सांगणार आहे, पापाचं घेऊ नका. घ्यायचं तर घ्या, मला माहित नाही. पण मी मशाल घेऊन तुम्हाला जागा करायला आलेलो आहे, तुम्हाला सावध करायला आलेलो आहे, शेवटचं सांगायला आलेलो आहे. बंधूंनो ऐका रे, लेकरं मरतायत रे, लेकरं मरतायत रे, पोरं मरतायत, फाशी घेतायत, पोरं रस्त्यावर येत आहेत. तुम्हाला कल्पना नाही, आज तुम्हाला जाणीव नाही. माझं जर या 5 वर्षात ऐकलं नाही तर बर्बादीला कारण तुम्ही असाल. कारण तुम्ही चुकीचे माणसं निवडून दिलात, जातीसाठी माती खाल्लात. हे तुमच्या इतिहासात नोंद होईल. लक्षात ठेवा.
जात बघू नका, धर्म बघू नका. आपल्याला विकास करायचा आहे, आपल्याला पुनर्वैभव आणायचं आहे, हे गाव सुधारायचं आहे. म्हणून परमेश्वराला, अल्लाला प्रार्थना करायची आहे. ना इज्जत दे ना अजमत दे, न इज्जत दे न अजमत दे, न सूरत दे न सीरत दे. मेरे धर्मावाद के वास्ते ए रब मुझे सिर्फ मरने की हिम्मत दे म्हणणार ना मी कार्यकर्ता आहे. मी शिवसेना प्रमुखांचा एक कार्यकर्ता. शिवसेना प्रमुख म्हणजे त्यांचं व्यक्तिमत्वच असं होतं. आज गेले, मी मातोश्रीला गेलो नाही. मी तुम्हाला वचन देतो, उद्धव ठाकरे साहेबांचं प्रेम माझ्यावर आहे, त्यांचे खूप निरोप आले. पण आज ज्योतिबा खराटे सारखा, बबनराव थोरात सारखा चांगला माणूस तिथं आल्यामुळं मी परत शिवसेनेच्या कामाला लागलेलो आहे. आज ही मशाल आहे, क्रांतीची मशाल आहे. आज आपण ही पेटूया, ही विनंती तुम्हाला करतो. पण मी तुम्हाला सांगतो, बाळासाहेब म्हणजे कसे होते. बाळासाहेबाचं व्यक्तित्व असं होतं, तू कधी अंगार झाला. बाळासाहेब साधा माणूस नाही. तुम्हाला वाटेल हा दैवी माणूस आहे. माझ्यासारख्या लक्षावधी तरुणांचं आयुष्य ज्यांनी बदललं. अरे आपल्या कातडीचे जोडे जरी त्यांच्या पायाला केले तर कमी आहे. ज्यांच्या एका शब्दासाठी आपला जीव ओवाळून टाकावा असा नेता या जगामध्ये झाला असेल तो फक्त शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, उद्धव बाळासाहेब ठाकरे. नाव कसं आहे ते, हे आडनाव ठाकरे नाही. तुम्ही लक्षात घ्या, हे आडनाव ठाकरे नाही. तालुका प्रमुख आपण नुसतं ठाकरे ठाकरे म्हणतात ते नाही. तसं तुम्ही उच्चारही नीट करत नाही. शिवसेना दास मारुती आणि वीर मारुती सारखी आहे. दास मारुती म्हणजे हात जोडून गरिबाची सेवा करायला, असं दास मारुती असं असते. आणि वीर मारुती गदा सेवा करून असते, गदा असते. सर्वसामान्यांची सेवा करायला हात जोडून दास मारुती आहे. मस्तीला आलेल्या डुकरांना गदा मारून डोकं फोडणारी वीर हनुमानाची वीर सेना आहे, वीर हनुमान आहे. लक्षात घ्या बंधू भगिनींनो, ठाकरे आडनाव नाही आहे. हे असे हरामखोर मस्तीला आलेले, सर्वसामान्याला लुटणारे, गरिबांना सत्यानाश करणारे कुणी असतील तर ते ठोकरे आहे. ठाकरे नाही, ठोकरे. त्याला ठोक म्हणून ठाकरे ठोकरे असं आडनाव आहे. लक्षात घ्या. बाळासाहेब ठोकरे म्हणा, ठाकरे म्हणू नका. आता धर्माबादला ठोकरे आडनावाची गरज आहे. ठाकरेपेक्षा ठोकरे पाहिजे. खूप झालं. म्हणून विनंती करतो बंधू भगिनींनो, वेळ होत आहे. किती वेळ आहे? 10 मिनिटं आहे. हां करतो मी. आचारसंहिता आहे, कारण माझंही सांगणं आहे, रेकॉर्डिंगमध्ये घ्या. आम्हाला सभेची परवानगी दिलं, तिथे एक सभा चालू होती. आम्हाला सभेचं स्टेज लावणं, माईक लावणं त्याच्यात वेळ गेलेला आहे. त्याच्यामुळं आचारसंहिता भंग झाला तर तुमच्यावर मी गुन्हा दाखल करतो. माझ्यावर करा, मी तुमच्यावर करतो, कारण मला स्टेज लेट मिळालं. हां नू मा मिदाचे असते, मी मिदा नूचे नेमचे असतात, दायनामला. म्हणून मी तुम्हाला सांगणार बंधू भगिनींनो, सकाळी लवकर उठा, देवाला प्रार्थना करा, अल्लाला प्रार्थना करा. आणि तुम्ही भगवान शंकराचे तिसरे नेत्र आहात. आणि भगवान शंकराचा तिसरा नेत्र 2 तारखेला उघडा आणि या हरामखोराची राख रांगोळी करा. हे सांगायला सुरेंद्र बेळकुणीकर या ठिकाणी आलेला आहे. बंधूंनो, वेळ कमी आहे. संख्येनं तुम्ही आज तर मला वाटलं बोकडं कापले, बकरे कापले, राजकुमारनं बिर्याणी खाऊ घातली, येतेत की नाही की म्हणलं येऊ द्या, न येऊ द्या. माझ्या माता भगिनींना बोललं तर बस झालं. गडी गेले प्यायला खायला, काय झालं? एकडा होताला माकू गुरतो नदी, निधी गुरतू ये मग नदी गुरतो नदी विचारलेत मला. म्हणलं कागडाव नदी करदीप म्हणे ध्यानला लोणचू. काका गेलं तर जाऊ द्या, मावशी मावशांनो माझं ऐका, मशालीला मतदान करा. मग यावेळेस लक्षात ठेवा, आपलं मशालीला मत म्हणजे विकासाला मत आहे. आज 2 दिवस आहेत. पोलीस आणि महसूल प्रशासनाच्या मदतीनं बॅगा तयार आहेत, कारण 1 कोटीची डीलिंग झालेली आहे. बॅगा आलं तर घेऊन पळून जा. वकील मी फुकट होतो, तुम्ही लखपती करोडपती व्हा. तुमच्या नशिबात लिहिलेलं आहे, कुंडलीत असेल. लक्ष ठेवा. स्वेटर घालून बसा, बॅटरी घेऊन बसा. अरे इकड केली या चिडू ले रे, पाड गेली तिकडून दिगूत नडू. अरे पटको सोडू नका, साला धरा पक्क. आणि बॅगा घेऊन पळून जा. काय नाही तर माझ्या घरी या.
बॅग घेऊन घरी ठेवा, मग तुम्हाला मी बघतो. म्हणून मला सांगणार बंधून भगिनींनो, 2 तारखेला सावध व्हा, मतदान करा, आई वडिलांच्या पाया पडा. अरे मायबापाशिवाय कोणी मोठं नाही. आज माझं खरं जे झालं असेल, माझे मायबाप पडताना मायबापाची केलेली सेवा कधीच वाया जात नाही. तुम्हाला एक सूत्र सांगतो, निवडणूक येईल जाईल, पण मायबापाला कधी विसरू नका. घाबरा दोघालाच, एक तर उपरवाल्याला परमेश्वराला घाबरा आणि मायबापाला घाबरा, बाकी कुणाच्या बापाला घाबरू नका. हे तत्व लक्षात ठेवा. तुम्ही जगामध्ये सुखी समाधानी होता, लक्षात ठेवा. मायबापाशिवाय कोणता देव मोठा नाही. जो आपल्या मायबापाला छळतो, जो मायबापाला कष्ट देतो, तो आयुष्यात सुखीच राहू शकणार, लक्षात ठेवा. म्हणून आपल्या मायबापाची सेवा करा, हे नित्य लक्षात ठेवा. एखाद्या वेळेस बाप रागवल, माय रागवल, पण त्या आईच्या अंतःकरणामध्ये प्रेम असतं. माझ्या आई वडिलांचं शेवटचं भांडण झालं, तुम्हाला जाता जाता सांगतो. भांडण काय झालं, मी पाहिलं आई वडील माझे भांडायले 2 वाजता. काय म्हणाली माझी आई, भांडण याच्यासाठी होतं की म्हणे मी तुमच्या अगोदर मरते, मला सवाष्ण मरायचंय, माझं कुंकू लावून मला मरायचंय. भांडून घ्यायलेत. मी उठलो, म्हणलो आई असं का म्हणालीस ग? नाही म्हणे, मला अगोदर जायचंय, बाबाच्या अगोदर जायचंय, मला सौभाग्य मरायचंय. आणि ज्या दिवशी सौभाग्य मरायचं म्हणून भांडण केली, त्या दिवसापासून तिनं अन्न पाणी बंद केलं. आम्ही जबरदस्ती अन्न खाऊ घाला, नको, मला अगोदर बाबाच्या अगोदर जायचंय, मला कुंकू लावून सौभाग्यानं स्मशानात जायचंय. अशी माझी आई तत्वाची होती. शेवटपर्यंत जैन लोक जसे अन्न पाणी वर्ज्य करून जीव सोडतात ना, माझी आई जवळजवळ आयुष्यामध्ये संकट चतुर्थी गणपती कधी विसरली नाही. खूप जीव होता माझ्या आईचा. माझी आई आज नाही, बाबा नाहीत. आज बाबा राहायला पाहिजे होते. मी भावनिक म्हणत नाही, पण माझ्या बाबांचे शब्द, आईचे शब्द मला नेहमी आठवतात, अस्वस्थ करतात. अरे हे धर्माबाद बिघडते रे, काही कर, आयुष्याचे काही दिवस या धर्माबादसाठी दे. माझ्या आईच्या असलेल्या स्वप्नासाठी, माझ्या बाबांच्या स्वप्नासाठी हे धर्माबाद रत्नागिरीवर बुडतंय रे, सत्यानाश होत आहे. मला पैशाची गरज नाही, मला सत्तेचा मोह नाही, मला फक्त इच्छा आहे माझा बिघडणारा धर्माबाद मला सुधारायचं आहे, काठीसारखं सुतारसारखं नीट करायचं आहे. माझा गोरगरीब दीनदलित असणारा सर्वसामान्य तरुण त्याला एका उंचीवर न्यायचं आहे. म्हणून मशालीचं दान मागायला, पदर पसरायला तुमच्याकडे आलेलो आहे. शेवटचं सांगतो, हात जोडून सांगतो, मशालीला मतदान करा. प्रत्येकाला सांगा, घराघराला सांगा, जे असतील त्याला सांगा, नसतील त्याला सांगा. फुले नगरला सांगा, सरस्वती नगरला सांगा, रामनगरला सांगा, रमाईनगरला सांगा, साठे नगरला सांगा, बाळापूरला सांगा, सिद्धार्थ नगरला सांगा, धनगर गल्लीत सांगा, सगळीकडे सांगा. अरे मशाल आपल्याला आता वाचवणार आहे, एवढंच सांगा. तुमच्या पाया पडतो, हात जोडतो, एकदा बेळकुणीकरचं ऐका. या धर्माबादचं चित्र बदलल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, एवढी तुमच्या चरणी प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मशाल. राष्ट्रगीत होईल, सगळ्यांनी उभं राहावं. सावधान. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलति तरंग. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे. गाहे तव जय गाता, जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे, जय हे, जय हे, जय 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 हे. भारत माता की, भारत माता की, भारत माता की. हा आवाज मला काही आवडला नाही.
आवाज असला पाहिजे की झाडावर बसलेले कावळे घुबडं डुकरं खाली पडले पाहिजे, असा जोरात माझ्या भारत मातेचा आवाज असला पाहिजे. भारत माता की जय भारत माता की जय जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मशाल.